रायगड जिल्ह्यातल्या अलिबागचे आमदार आणि शिवसेनेचे परखड स्पष्ट वक्ते म्हणून ज्यांची ओळख आहे ते महेंद्र दळवी आता लोकशाही सोबत आहेत। दळवी साहेब, सर्वात पहिला प्रश्न असा आहे की रायगडमधनं निर्वाचित झालेले भरत गोगावले मंत्री यांचे व्हिडिओ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं व्हायरल होत आहेत आणि ते अघोरी कृत्य, अघोरी पूजा असा आरोप केला जातोय। एकूणच रायगड जिल्ह्यातल्या एकमेव शिवसेनेच्या मंत्र्यावरती होत असलेले आरोप आमदार म्हणून कसं बघताय? खरं सूरज चव्हाणने जे बरेचशे विषयीचं आता आम्ही बघितलं, मीडियाला सगळं त्यांनी हे केलं, त्याच्यात बरेचशा देव माणूस आहे आणि रायगड जिल्ह्याने त्याला स्वीकारलंय सर्वसामान्यातला माणूस म्हणून। आणि खऱ्या अर्थाने ते साधू संत त्याच्या घरी येतात, ते तेव्हा सत्य आहे, कोणी त्याच्या घरी जाऊ शकतो। आणि त्याच्यातला सकाळी उठल्यानंतर उघड्या अंगाने त्याच्या टॉयलेटवरती तो फोटो व्हायरल केला आहे, हे सत्य आहे। पण बरेचशा अघोरी विद्यावाला अजिबात नाही आहे। त्यांचे नेते आहेत ना, खरं तर तटकरे साहेब हे बैजू महाराज पासूनच्या अघोरी विद्यार्थी रायगड जिल्ह्यात ज्ञात आहेत। त्यांचे गंडे बिंडे सगळे बघितले, रोज आठवड्याला बदलणारे ते आहेत अघोरी विद्या करणारे बरेचसे। की आमचा आहे ना, आम्ही देवाला मानणारी लोक आहोत, अघोरी विद्या आमचा विषय नाही आहे। आणि असं कृत्य करून काय मिळणार आहे? तटकेला आतापर्यंत जे काय मिळालं ते अघोरी विद्याने मिळालं असं सगळं रायगड जिल्ह्याला माहिती आहे। दुसऱ्याला चीट करणं, फसवणं, आणि मग नेहमी आम्ही बोलतो की तटकरे ही चीट फॅमिली आहे, त्यामुळे त्यातला तो प्रकार आहे। आणि त्यांचे जे प्रवक्ते बोलत आहेत अज्ञानी आहेत, खरं ते बालिश बुद्धीचे आहेत, आम्ही नेहमी त्यांना सांगतो, आणि पाळीव आहे ते, त्यामुळे ते परांजपे काय बोलले किंवा हे काय बोलले, तटकेने पाळलेले ते कुत्रे आहेत असं आमचं प्रामाणिक मत आहे। तुम्ही आता बोलताना एक उल्लेख केला की हे अघोरी कृत्य वगैरे नाही आहेत, हे काय जे काय प्रकार आहेत हे तटकरे करतात। काय तटकरे नेमकं करतात? बघा, बैजू महाराज नाही आहेत तर ते देवाने झालेले आहेत, पण त्यांची विद्या सगळ्यांना माहिती आहे। आणि तटकरे साहेब नेहमी भल्या पाटे हे अशा अघोरी प्रकार करणारे नेते आहेत, ते जिल्ह्याला माहिती आहे, त्याच्या नवीन लपून वगैरे काय नाही आहे। आपण अनेक वेळा त्यांचे व्हिडिओ व्हायरल झालेले बघितलेत, डे टू डे हातातले गंडे बदलणे, खडे बदलणं, दुसऱ्यावर अघोरी प्रकार करणं हे त्यांच्या कुटुंबाची संस्कृती आहे। तसं बरेचशे सर्वसामान्य माणसातला माणूस आहे। आणि कोणी साधू संत येते घरात असा प्रकार आहे, कोणी रोज कधी जावं त्यांच्या घरी, ते उघडे अंगी असे आंघोळ करताना बोलणारे व्यक्ती आहेत, सरळ साधा माणूस आहे। त्यामुळे सूरज चव्हाण जे काय बोलले आहे त्यांच्यात नेता उलटणार आहे। आम्ही देखील आता फोटो टाकतो त्यांचे, जे काय प्रकार त्यांनी घडवलेले आहेत, कसे नतमस्तक होतात, कसे अघोरी विद्या करतात, आता फोटो टीव्हीला दिसतील, आपल्या कथाच्या माध्यमातून आपण दाखवा ना ते। दळवी साहेब, आतापर्यंत जे काही राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना किंवा तटकरे विरुद्ध गोगावले हे होतं जिल्ह्यापुरतं सीमित होतं, पण या व्हिडिओ नंतर आता ओपन चॅलेंज राष्ट्रवादीने दिलंय महायुतीत असताना। आता तुम्ही काय करणार? नक्की त्याला आम्ही काउंटर करणार, कारण बरेचशे हा माणसातला माणूस आहे। तटकरेने आतापर्यंत अघोरी विद्या ज्या ज्या साधू संतांकडनं केल्या आहेत, त्यातलं एक बैजू महाराजांचं नाव आम्ही तुम्हाला सांगितलं, अनेक व्हिडिओ आमच्या जवळ आहेत, ते आता आम्ही डे टू डे टाकणार। हे काय महायुती असं काय हे नाही आहे, त्यांचा हा प्रकार आहे दुसऱ्याला डॅमेज करणं। बरेचशेला आतापर्यंत अशा आरोपाने डॅमेज करणं हे काय उचित नाही आहे। बरेचशे सर्व माणसातला माणूस आहे, आणि जे मागणं आमचं आहे ते कायमस्वरूपी आहे, त्याच्यामध्ये नवीन काय ते अनेक असे प्रयोग करू दे, त्याला काउंटर करण्याची भूमिका आम्ही निश्चित करणार। अनेक फोटो आमच्याकडे आहेत, येत्या काळामध्ये आम्ही टीव्ही मीडियाच्या आपल्या माध्यमातून व्हायरल करणार निश्चित स्वरूपात। अघोरी विद्या किंवा अघोरी प्रकार आहे बरेचसे करत नाहीत, भरत गोगावले करत नाहीत, तर सुनील तटकरेच करतात असा थेट आरोप शिवसेनेचे अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांनी केलेला आहे। आता याला राष्ट्रवादी आणि तटकरे कशा पद्धतीने उत्तर देत आहेत हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं राहणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट ओम गोरेगावकर सह भारत गोरेगावकर, लोकशाही मराठी, रायगड। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।